नमस्कार मंडळी, मी आज बनवलं आहे पिझ्झा. कारण की माझ्या घरी मुलांची डिमांड होती की पिझ्झा बनव मम्मी, त्याच्यामुळे मी पिझ्झा बनवला आहे आज. पण करणार काय, कारण की बेस नव्हता माझ्याकडे, म्हणून मी आयडिया केली की चला आता चपातीचा पिझ्झा बनवूया आपण. कारण मी चपात्या बनवत होते. त्याच्यानंतर मग मी काय केलं, एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं बटर टाकलं, पनीर टाकलं. त्याच्यामध्ये पनीरमध्ये मी चाट मसाला, धणे जिरे पावडर, आमचूर पावडर, थोडंसं मीठ टाकलं. ते परतवून घेतलं आणि ते थोडंसं गोल्डन कलर आल्यावरती मी ते पनीर काढून घेतले. आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळे प्रकारचे टॉपिंग घेतले त्याच्यावरती लावायला. पनीर घेतलं आहे, टोमॅटो घेतलं आहे, कांदा घेतला आहे, चाट मसाला घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, ऑरेगानो घेतलं आहे, चिली फ्लेक्स घेतले. हे सगळं मी टॉपिंगवरती लावण्यासाठी घेतलं आहे. मी चपाती बनवत होती, त्याच्यामुळे मी चपाती घेतली. एक चपाती खालून अशी कमी शेकवली, वरती जास्त शेकवली, आणि जी कमी शेकवलेली बाजू मी वरती घेतली आणि त्याच्यावरती मी मेयोनीज लावलं. नंतर मेयोनीज त्याच्यानंतर मी शेजवान चटणी लावली आणि ती सगळी पसरवून घेतली. त्याच्यानंतर मग मी टोमॅटो सॉस घेतला आहे. टोमॅटो सॉस पण मी पसरवून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती किसून चीज टाकलं आहे, कारण की तो थोडं जास्त चीज असलं की जरा चांगलं लागतं, मुलांना पण आवडतं ते. त्याच्यामुळे चीज टाकलं आहे. चीज टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टॉपिंग्स टाकलेत, जे आपलं जे कांदा आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, ते सगळे मी टॉपिंग्स टाकून घेतले. त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स, ऑरेगानो हे सगळं टाकलं आहे आणि वरून परत मी चीज किसून टाकलं आहे, कारण की ते मुलांना खूप आवडतं चीज टाकलेलं असेल तर. आणि मग मी तव्यावरती ठेवण्याच्या आधी मी काय केलं आहे की जो झाकण आपण वरती ठेवतो ना, त्याला मी पहिला गरम करून घेतलं आहे तव्यावरती. आणि मग तो गरम झाला ना, आणि मग त्याच्यानंतर मग मी ती जी पिझ्झाची आपली चपाती आहे ती ठेवली. कारण की आपण जर ढाकण जर गरम केलेलं नसेल, थंड असेल, तर कारण की खालून आपली चपाती पातळ असते, पिझ्झाचा बेस आपला जाड असतो. त्याच्यामुळे तो पिझ्झाचा बेस शिजेपर्यंत वरती आपला जो चीज आहे तो विरघळतो. पण चपाती शिजते लगेच 2 मिनटात. त्याच्यामुळं तो पिझ्झा जो आपला चीज असतो तो वितळत नाही. त्यामुळे मग काय करायचं की असं झाकण गरम करायचं आणि मग आपण चपाती ठेवायची आणि त्याच्यावरती मग झाकण ठेवायचं, जो गरम केलेला असतो तो. मग त्याच्याने काय होतं, त्या गरम हीटनी तो जो आपला चीज आहे तो वितळून जातो आणि मग आपली खालून चपाती पण शेकते छान आणि वरून चीज पण वितळला जातो. त्याच्यामुळे असं पिझ्झासारखा चीज वगैरे लागतो. आणि मग नंतर हा आपला 2 मिनटं शेकवायचं, 2-3 मिनटं शेकवायचं आणि मग नंतर काढायचं आणि मग नंतर मुलांना द्यायचं खायला. मुलांना खूप आवडणार आणि एकदम खुश होऊन, मुलं पण खुश आणि तुम्ही पण खुश, आणि ते खुश होऊन खातील पण. आणि एक हेल्दी आहे रेसिपी, बघा करून बघा, आवडली तर.